विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधला पाठ्यघटक क्रमांक 4 हडप्पा उत्तर प्रगत काळ याविषयीची या ठिकाणी माहिती पाहूया. जवळपास 60 प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची या ठिकाणी माहिती घेऊया. प्रगत हडप्पा काळात नगरांची 2 भागात विभागणी मुख्यतः कशासाठी होती? बघा, हा प्रश्न नगरांची 2 भागात विभागणी ही कशासाठी होती हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर संरक्षण आणि प्रशासन यासाठी 2 नगराची या ठिकाणी विभागणी होती. एकाला म्हणतात उच्च दुर्ग आणि दुसऱ्याला म्हणतात खालची नगर. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी 2 विभागणी होती, उच्च दुर्ग आणि खालचे नगर, याचं एकमेव कारण होतं प्रशासन व संरक्षणाची जबाबदारी. आता हडप्पा संस्कृतीतील सर्वाधिक प्रगत नागरी वैशिष्ट्य कोणते मानले जाते? आता आपण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला सगळेच पर्याय योग्य वाटतात. विटांची घरे पण वाटतात, प्रशस्त घरे पण, रस्ते पण वाटतात, सार्वजनिक सुसना घरे पण वाटतात आणि भूमिगत निचरा व्यवस्था पण वाटतात. पण यामध्येही सगळ्यात बेस्ट कोणतं ऑप्शन असेल ते आपल्याला निवडायचं आहे. हडप्पा संस्कृतीत सर्वाधिक प्रगत नागरी वैशिष्ट्य हे काय दिसते? भूमिगत निचरा व्यवस्था, म्हणजे पर्याय क्रमांक सी. ग्रेट बाथ महास्नानगृह कोणत्या स्थळाशी संबंधित आहे? मोहनजोदडो. हडप्पा संस्कृतीतील प्रमाणबद्ध वजन प्रणाली कशावर आधारित होती? हडप्पा संस्कृतीची प्रमाणबद्ध वजन प्रणाली होती ही जी होती 16चा गुणोत्तर यावरती आधारित होती. जे वजन होते 1, 2, 4, 8, 16 अशा क्रमात प्रमाणबद्ध होते. हडप्पा लोकांचा प्रमुख व्यापारी संपर्क खालीलपैकी कोणाशी होता? मेसोपोटेमियाशी होता. बघा, मेसोपोटेमियात लेखनात सिंधू प्रदेशाचा मेलुहा असा उल्लेख आहे. प्रगत हडप्पा काळातील प्रशासनात योग्य निष्कर्ष कोणता? आता राजा म्हणले की नाही, राजेशाही नाही, लष्करी नाही, व्यापारी संघराज्य ही पण संकल्पना नाही, राज्य ही नाहीच, राज्याने याच्याबद्दल. मग या ठिकाणी आपण निष्कर्ष लावू शकतो. आपल्याकडे पुरावे नाहीत. केंद्रीकृत व अज्ञात सत्ता केंद्र हा पर्याय आपण योग्य ठरवू शकतो. राजा वा राजवाड्यांचे पुरावे नाहीत, पण नगर नियोजित केंद्रीकृत सत्तेची जाणीव या ठिकाणी आपल्याला होते. पुन्हा आपण केंद्रीकृत पण अज्ञात सत्ता केंद्र हे आपण म्हणू शकतो. हडप्पा मुद्रावरील लिपीबाबत योग्य विधान कोणते? जी हडप्पा लिपी आहे आजतागत ती वाचता आलेली नाही, म्हणजेच अजूनही उलगडलेली आहे. पर्याय क्रमांक सी. पशुपती मुद्रा कोणत्या धार्मिक संकल्पनेशी संबंधित आहेत? पशुपती ही जी संकल्पना आहे ही शिव संकल्पना संबंधित आहे. का? योगासनात बसलेली जी पशुमूर्ती आहे ही आद्य शिवाशी जोडलेली आहे, म्हणून पशुपती ही जी मुद्रा आहे आपण शिव संकल्पनाशी आपण जोडू शकतो. हडप्पा प्रगत काळातील अर्थव्यवस्थेचा पाया कोणता होता? आता फक्त शेती असं आपण म्हणू शकत नाही, फक्त व्यापार पण म्हणू शकत नाही. आपण दोन्ही पण म्हणू शकतो, शेती व व्यापार हे दोन्ही पण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक सी. बघा, कृषीसोबत अंतर्गत आणि परदेशी हे दोन्ही व्यापार या ठिकाणी चालू होते. लोथल हे स्थळ विशेषतः कशासाठी प्रसिद्ध होते? लोथलला काय, डॉकयार्ड म्हणजे बंदर आहे. प्रगत हडप्पा काळातील विटाबाबत योग्य विधान कोणते? या ठिकाणी जे विटा आहेत ह्या विटा आपल्याला भाजलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 1, 2, 4 अशा प्रमाणबद्ध आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी. हडप्पा नगररचनेतील रस्त्यांचा नमुना कसा होता? जे रस्ते होते ही जाळी पद्धत, ग्रिड पॅटर्न अशा पद्धतीने हे होते. प्रगत हडप्पा काळात घरे प्रामुख्याने कशाकडे उघडत? या ठिकाणी हा ट्रॅप दिसतोय, कारण जर कमी अभ्यास असेल तर सरळ म्हणणार मुख्य रस्ता म्हणणार किंवा देवालयाच्या बाजूनं म्हणणार, पण
जे घरांची जी प्रामुख्यानं जी काही होती, प्रगत हडप्पा काळात घरे प्रामुख्याने अंगणाकडे उघडत होती. हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक इमारती कोणत्या भागात आढळतात? ज्या काही सार्वजनिक इमारती आहेत, ह्या इमारती आपल्याला उच्चदुर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हडप्पा संस्कृतीतील विटाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक म्हणजे बरोबर आहे? आता कच्च्या विटांचा वापर सर्व शहरात प्रामुख्याने केला जात होता. नाही, चूक. कच्ची विट नाही तिथं. विटांचे रेशिओ सर्वात वेगळे होते, वेगळे नाही, सारखे होते, हे पण चूक. विटांचे प्रमाण साधारणपणे 1:2:4 होते, हे बरोबर आहे, आढळते, हे बरोबर आहे. विटांचा केवळ धार्मिक इमारतीसाठी वापर केला जातो? नाही. पर्याय क्रमांक सी हे योग्य आहे. हडप्पा लोकांचा प्रमुख अन्न घटक कोणता होता? हडप्पा लोकांचा प्रमुख अन्न घटक गहू व बार्ली. कापसाचा सर्वात जुना पुरावा कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे? कापसाचा सर्वात जुना पुरावा हडप्पाशी संबंधित आहे. प्रगत हडप्पा काळातील पशुपालनात कोणता प्राणी म्हणजे नव्हता, इथं ॲब्सेंट होता? तर बघा, बैल होता, मेंढी होती, शेळी होती, पण घोडा तिथं अद्याप उल्लेख नाही, म्हणजे घोडा हा नव्हता. हडप्पा काळातील शस्त्राबाबत योग्य विधान कोणते? आता हडप्पा म्हणले की लोखंड नाहीच, दगड नाही, दगड असतील पण जास्त प्रमाणात नाहीत, आणि इथं आबोहवा तर शक्यच नाही. म्हणजे आपल्याला कन्फ्यूज करणारे हे 2 पर्याय आहेत. पण आपल्याला माहीत आहे, ताम्रपाषाण म्हणले की तांबे आणि दगड होते. पण हे जे हडप्पा आहे, इथं तांबे आणि कांस्य या दोघांच्या ठिकाणी वापर होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी, तांबे व कांस्य शस्त्रे, हे योग्य आहे. प्रगत हडप्पा काळात लोखंडाचा वापर अजिबात नाही. हडप्पा काळातील व्यापारात वापरलेले प्रमुख माध्यम कोणते? बघा, त्या ठिकाणी देवाणघेवाण, वस्तू विनिमय पद्धत होती, मुद्रा व वस्तू विनिमय. हडप्पा मुद्रावर सर्वाधिक कोणते चित्र आढळते? हडप्पावर सर्वात जे चित्र आहेत हे पशु आकृतीचे चित्र आहेत. खालीलपैकी कोणता पशु हडप्पा मुद्रावर सर्वाधिक दिसतो? एकशिंगी बैल. हडप्पा लोकांची लेखन दिशा कशी होती? उजवीकडून डावीकडे. हडप्पा लिपी प्रामुख्याने कुठे आढळते? हडप्पा लिपी प्रामुख्याने मुद्रावर आढळते. हडप्पा लोकांच्या घरात स्नानगृह असण्याचा अर्थ काय? हडप्पा लोकांच्या घरात स्नानगृह असण्याचा उद्देश असाच आहे की स्वच्छतेची जाणीव त्या ठिकाणी होती. हडप्पा नगरातील विहिरींची संख्या जास्त असण्याचे कारण? वैयक्तिक पाणी पुरवठा. प्रगत हडप्पा काळातील समाजरचना कशी होती? जाती व्यवस्था स्पष्ट आपण म्हणू शकत नाही, वर्ग बेठळक हे पण म्हणू शकत नाही, गुलामीचा शब्दच नाही, तुलनेने समतावादी हे पर्याय बरोबर आहे. हडप्पा लोकांचे दफन पद्धत कशी होती? पूर्णे. हडप्पा भडंग्यातील सामग्रीवरून काय दिसते? मृत्यूपश्चात जीवनावर विश्वास हा पर्याय येतो. हडप्पा लोकांची धार्मिक संकल्पना कशी होती? निसर्ग पूजा प्रधान होती. मातृदेवीची उपासना सूचित करणारा पुरावा कोणता? तर टेराकोटा इथं जे स्त्री मूर्ती आहे त्यावरून आपण मातृदेवीची उपासना असं सांगू शकतो. वृक्षपूजेचा पुरावा कोणत्या प्रतीकातून मिळतो? वृक्षपूजेचा पुरावा आपला पिंपळ यातून दिसतो. हडप्पा संस्कृतीत अग्निकुंड सर्वत्र आढळतात? नाही. दुर्मिळ आहेत? बरोबर आहे, दुर्मिळ आहेत. ग्रामीणमध्ये बी असं काही नाही, नाहीतच असं काही नाही, आहेत. आता
प्रगत हडप्पा काळातील स्त्री दागिने प्रामुख्याने कशाची होती? बघा, शंख आणि टेराकोटा व शंख याची होती. हडप्पा पुरुषांचे सामान्य वस्त्र काय होते? कटिबंध व उत्तरीय. हडप्पा लोकांचा प्रमुख मनोरंजन प्रकार होता पासे आणि खेळणी. खेळणी कोणत्या पदार्थाची बनलेली होती? टेराकोटा. हडप्पा संस्कृतीतील सर्वाधिक विकसित कला कोणती? बघा, शिल्पकला, चित्रकला, धातुकला, वास्तुकला. हा प्रश्न कन्फ्यूज करतोय. धातू बी आहे, तिथं मूर्त्या पण आहेत, पण त्या मूर्त्या काय दगडी मूर्त्याच आहे असं नाही. म्हणजे आपल्याला ह्या पर्यायापैकी सर्वात बेस्ट पर्याय आहे वास्तुकला, पर्याय क्रमांक डी. कांस्य नृत्यांगना ही कोणत्या कलेचा नमुना आहे? आता जी कांस्य नृत्यांगना, कांस्य म्हणजे हा धातूच आहे, कांस्य हा धातू आहे, धातूच कला आली, पर्याय क्रमांक बी. हडप्पा काळातील व्यापार वस्तूंमध्ये कोणता पदार्थ नव्हता म्हणलाय? मणी होतं, कापूस होता, धातू होता, मसाल्याचा काही उल्लेख कुठंच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी. मणी उद्योगासाठी प्रसिद्ध स्थळ कोणते होते? चन्नू दारो हे मणीसाठी प्रसिद्ध आहे. शंख उद्योगाचा प्रमुख केंद्र कोणते होते? शंख म्हणलं की लोथल. हडप्पा लोकांचा सागरी व्यापार सूचित करणारा पुरावा कोणता आहे? बंदर, जे की लोथललाच आहे. प्रगत हडप्पा काळातील बंदर कोणत्या राज्यात आहे? लोथल हे गुजरातमध्ये आहे, म्हणजे गुजरात. हडप्पा संस्कृतीतील प्रमुख धातू कोणता? कांस्य इथला प्रमुख आहे. इतर कुठंतरी तांबे असेल तर लक्षात ठेवा, तांबे हा ताम्रपाषाणमधला आहे आणि हडप्पामधला कोणता आहे तर कांस्य हा प्रमुख धातू आहे. तांबे मिळवण्याचा स्रोत कुठं आहे? राजस्थान. हडप्पा लोकांनी वापरलेले मणी प्रामुख्याने कशाचे होते? काच, फियांस, लाकूड की हाड? फियांस. प्रगत हडप्पा काळातील सील्स मुद्रा कशासाठी वापरले जात होते? हे सील्स आहे हे मालकी चिन्हासाठी वापरले जात होते. हडप्पा समाजात व्यापाऱ्यांची भूमिका कशी होती? प्रमुख होती व्यापाऱ्यांची भूमिका. हडप्पा नगरात भिंतीचा उपयोग सजावटीसाठी, संरक्षणासाठी, धार्मिक विभाजनासाठी, सामाजिक बदलासाठी, संरक्षणासाठी होती. प्रगत हडप्पा काळातील नगर रचनेचा अंदाजे सुमारे 200. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास सर्वप्रथम कुठे दिसतो? हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास सर्वप्रथम सिंधमध्ये दिसतो. प्रगत हडप्पा काळाचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2600 ते 1900 आहे. हडप्पा संस्कृतीचा अभ्यास प्रामुख्याने कशावर आधारित आहे? पुरातत्व उत्खननावर अवलंबून आधारित आहे. हडप्पा नगरात शौचालय असण्याचा अर्थ काय? ती वैयक्तिक स्वच्छता. हडप्पा संस्कृतीत मंदिराचा अभाव सूचित करतो की जी काही पूजा असेल तिथे घरगुती पूजा असेल, म्हणजे इथे मंदिर नाहीत. म्हणजे हडप्पा लोकांचा मृत्यू संबंधित दृष्टिकोन आध्यात्मिक आहे. हडप्पा संस्कृतीत सामाजिक नियंत्रण कशामुळे दिसते? नियमबद्ध नगररचनामुळे या ठिकाणी सामाजिक नियंत्रण दिसते. हडप्पा प्रगत काळाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये कोणती आहेत? शांत, नियोजित नागरी जीवन हे या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आता लक्षात ठेवायचं, या हडप्पामध्ये घोडा म्हणलं तो पर्याय पहिला तर कट करायचा, लोखंड म्हणलं तर बी कट करायचा आणि वेद म्हणला तर बी कट करायचा. म्हणजे हडप्पा सभ्यतामध्ये तुम्हाला घोडा, लोखंड, वेद हे येणारच नाही. समजा चुकून आले ते उत्तर नाही म्हणून समजा त्याला पहिल्या त्याला कट करायचं. नंतर राजा आला, मंदिर आलं, यज्ञ आलं तरी पण त्याला नाहीच म्हणायचं, म्हणजे कट करायचं. हां, या ठिकाणी निचरा, गिड आणि विटा जर आल्या, त्यात विटा 1:2:4 प्रमाणामध्ये पक्क्या विटा, निचरा व्यवस्था, ग्रीड जी काय रस्ते आहेत ग्रीड पॅटर्नमध्ये होते, असं काय आलं की याला आहे म्हणायचं.
ही आयडिया लक्षात ठेवायचं. आता 61 पासून हे खाली प्रश्न दिलेले आहेत, पण हे प्रश्न कॉपी पेस्ट डबल झालेत, त्यामुळे हे आपल्याला घ्यायची काही आवश्यकता नाही. आणि सगळं हे डबल आलेले प्रश्न आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या पाठावरचे हडप्पा उत्तर प्रगत काळ यावरचे प्रश्न पाहिलेले आहेत.